ज्याने कौल दिलाय मंदार या सगळ्या संदर्भातले अपडेट दिवसभर तुझ्याकडनं घेत राहणार. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता जाणार आहोत मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यामध्ये देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. जरांगे फॅक्टर कुणाचं गणित बिघडवणार आहे? बीडचा खासदार मुंडेंच्या घरातला की पवारांच्या राष्ट्रवादीचा? याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, कारण तिकडे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे हे दोन उमेदवार आहेत, मैदानात आहेत. या लढतीची देखील चर्चा आहे. याशिवाय जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विजयाची परंपरा कायम ठेवणार का? जरांगे फॅक्टर जालन्यामध्ये कुणाच्या पथ्यावर पडतोय? तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तिरंगी लढाई आहे, तिरंगी सामना आहे. तिकडे कोण बाजी मारणार? खैरे, भुमरे की इम्तियाज जलील? कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्याबद्दलची अधिक अपडेट देतील मराठवाड्यासंदर्भात. कृष्णा, मराठवाड्यात देखील अतिशय इंटरेस्टिंग लढती आहेत. मराठवाड्याचं चित्र आणि एकूणात आजच्या मतमोजणीविषयी कृष्णा. निश्चितच मराठवाड्याचा राजा कोण हे अगदी काही वेळातच स्पष्ट होणार आहे, कारण की गत निवडणुकीमध्ये 7 जागा शिवसेना भाजपला मिळाल्या होत्या, तर 1 जागा MIMची होती. आणि खरं तर मराठवाड्याच्या निकालाची जी लगबग आहे तीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी छत्रपती संभाजीनगरची जी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि आता कर्मचारी आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मराठवाड्यामध्ये कोण बाजी मारणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे की संदीपान भुमरे बाजी मारणार? त्याचबरोबर जालन्यामध्ये 25 वर्षाची सत्ता जनता उलथून टाकणार की दानवे पुन्हा यशस्वी होणार की कल्याण काळे त्या ठिकाणी बाजी मारणार? अशा प्रकारे लातूरमध्ये काय होणार, त्याचबरोबर नांदेडमध्ये काय होणार, या सगळ्यांचा जो निकाल आहे तो आपल्याला काही वेळातच मिळेल. आणि छत्रपती संभाजीनगरच्या तिरंगी लढतीतही कोण बाजी मारेल हे थोड्या वेळातच अगदी स्पष्ट होणार आहे. आणि त्याचीच तयारी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मराठवाड्यात कोण विजयी होणार, देशात कुणाची सत्ता येणार हे सांगण्यासाठी आजचा सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे आणि दुपारपर्यंत निश्चित स्पष्ट होणार आहे की मराठवाड्यामध्ये नेमकं. खरे कृष्णा, जसं तू म्हणतोयस तसं, आणि नेमका हा सूर्य जो उगवलेला आहे तो कोणाचा उदय होतोय खासदार म्हणून हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या